निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे। नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्षातील पदाधिकारी आहे ते आपापला प्रचार चालू आहे। परंतु त्याच धर्तीवर जे पाहिलं तर महायुतीमध्ये आहे ते पुरघोडी चालू आहे। एकीकडे महायुतीतील मित्र पक्ष आहेत ते एकमेकावर टीका टिप्पणी करत आहेत। जर आपण पाहिलं तर आज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मशाल रॅली काढण्यात आलेली आहे आणि या रॅलीचं जे सूत्रसंचालन आहे ते विनायक भिसे हे करत आहेत। आपल्यासोबत भिसे साहेब आहेत। साहेब काय सांगाल, या शहरामध्ये जर पाहिलं तर निवडणुकीचं वातावरण अतिशय गढूळ झालेलं आहे। मित्र पक्ष एकमेकावर कुरघोडी करत आहे, परंतु महाविकास आघाडी आहे, आमची महाविकास आघाडी एक संघ आहे आणि त्यांच्या महागठबंधन मध्ये त्यांच्या फाटेफुटे फुटलेले आहेत आणि त्यामध्ये एकमेकावर आरोप प्रत्यारोप हे करत आहेत। तर हे दोन्ही आमदार एकच आहेत, कारण की एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। फक्त हे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत, आरोप प्रत्यारोप करत आहेत। तर निश्चितच या अजून आपल्यासोबत जयप्रकाश दांडेगावकर साहेब आहेत। साहेब, महायुतीतले जे मित्र पक्ष आहेत एकमेकांवर पूर्वत असे रॅली निघत आहेत, सभा होत आहेत, काय संदेश देणार? आम्ही शांततावाले आणि सुधारणावाले आहेत। आम्ही कायम जनतेच्या विकासाचा विचार करणारे पक्ष आहोत। त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक एकत्र लढवतोय। हिंगोलीकरांना आवाहन करतो की सत्तेत असणारे जर एवढे आरोप एकमेकावर करतायत, नगरपालिकेच्या विकासाचा एक शब्द निघत नाही, तर आपण सगळ्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक भिसे यांना निवडून द्यावं ही हिंगोलीकरांना विनंती करतो। ही महाविकास आघाडीतील एकता जी आहे ती एकता ही काय विरोधकांना काय संदेश देईल? विरोधकांना संदेश हा मतदारांनी द्यायचा की ज्या पद्धतीने वागतायत असे मतदार नाहीत। लोकप्रतिनिधी हा लोकांसारखा असतो। खरंच हिंगोली जिल्ह्याचे लोक असे आहेत का बेछूट एकमेकावर आरोप करणारे? त्यामुळे हिंगोलीतील लोक त्याचा विचार करतील आणि निश्चित महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देतील हा मला आत्मविश्वास। निश्चित साहेबांनी सांगितलेलं आहे की जनता याचं उत्तर देणार आहे। तर आपल्यासोबत अजून महाविकास आघाडी म्हणून इथे लढत आहोत। आमचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, जे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उभे आहेत। राहिला प्रश्न विरोधकांचा कोणाचं काही घेणं देणं नाही त्यांना। राज्यात त्यांना मांडीला मांडी लावून सत्ता चालवत आहेत, पण इथे हिंगोलीमध्ये शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत एकमेकांचे भांडण असल्याचं सोंग घेतात आणि लोकांना मूर्खात काढतात। इथं जो राष्ट्रवादीचा उमेदवार आहे तो डम्मी उमेदवार आहे। मुळात शिवसेनेला, शिंदे साहेबांच्या शिवसेनेला विजयी करण्यासाठी ऐन वेळेवर देण्यात आलेला तो उमेदवार आहे। तर लोक त्यांना फार सिरियस घेत नाहीयेत। लोकांना कळून चुकलेलं आहे की मतांचं विभाजन करण्यासाठी मुद्दाम यांना उभं केलेलं आहे। त्यामुळे लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवायचं ठरवलेलं आहे आणि 3 तारखेला निश्चितच हा विजय महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा होईल आणि गुलाल हा महाविकास आघाडीच्या उमेदवारावरच पडेल। निश्चित तर हे सर्व महाविकास आघाडीतील नेते होते। अजून आपल्या सोबत शहर अध्यक्ष आहेत, काय सांगा? मुझे पठान, अब ये जो आघाड़ी की हुई है, आघाड़ी है धर्मनिरपेक्ष पूरी पार्टियां एक जगह आकर और जातिवादी शक्ति को दूर रखने के लिए पूरे तरीके से कोशिश कर रहे हैं और इतना अच्छा प्रतिशत मिल रहा है कि ऐसा लग रहा है कि आज हमारी अध्यक्ष की सीट आ चुकी है। ऐसे हिसाब से हमारे को जो अभी लग रहा है पब्लिक का रिस्पांस चारों तरफ से बहुत अच्छे तरीके से रिस्पांस मिल रहा है और वोटिंग भी इंशाल्लाह ऐसी होंगी कि एकदम बारिश की जैसी वोटिंग होने वाली है इसको मशाल की निशानी पर। और आघाड़ी में राष्ट्रवादी कांग्रेस के शरद चंद्र पवार गट के और कांग्रेस के उम्मीदवार साथ में इलेक्शन लड़ रहे हैं और मैं सबसे आह्वान करूंगा कि भरघोस पूरा अच्छे से अच्छा वोट देकर ज्यादा से ज्यादा वोट देकर इनको कामयाब बनाने का मैं अपनी तरफ से आह्वान करूंगा। निश्चित तर आपण जर पाहिलं तर हे महाविकास आघाडीचे सर्व नेते होते, त्यांनी असा विश्वास दर्शवलेला आहे की जे हिंगोलीमध्ये जे आहे ती मशाल रॅली महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेली आहे। जर जनतेचा कौल पाहिला, जनतेचा जर प्रतिसाद पाहिला तर या हिशोबाने यांनी मोठ्या प्रमाणात जे आहे आजच विजय जे घोषित झालेला आहे असं या सर्व पदाधिकारी सांगलेलं आहे।